डिप्लोमा विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या GMS डिप्लोमावाल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही थंबनेल टायटल पाहिलं की MSBTचं जे डिप्लोमा एक्झाम आहेत, फायनल एक्झाम आहेत, त्या आता लवकरच स्टार्ट होत आहेत. 27 तारखेपासून स्टार्ट होत आहेत. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, 2026च्या. तर फायनल एक्झामच्या आधी कोणत्या गोष्टी करायच्या आहेत जेणेकरून तुम्ही पास होणार आहात 100%. आणि जे बॅकलॉगचे विद्यार्थी आहेत त्यांनी देखील हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे. एक 5 ते 6 मिनिटाचा व्हिडिओ होईल, पण एकदम इम्पॉर्टंट आहे. तो जर पाहिला तर तुम्ही डिप्लोमा तिन्ही वर्ष, तुम्ही सेकंड इयरला असाल तर 2 वर्ष, थर्ड इयरला असाल तर तुमचं थर्ड इयर किंवा फर्स्ट इयरला असाल तर तुमचे भीती आहे तुम्हाला बॅक निघतील की नाही किंवा बॅक लागतील की याची भीती आहे, तर ही सगळी भीती या व्हिडिओमध्ये निघून जाणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. त्याआधी आपल्या या चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्यापर्यंत अशाच नवनवीन अपडेट्स ह्या भेटत राहणार आहे. ठीक आहे, GMS डिप्लोमाला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांना देखील सबस्क्राईब करायला लावा. सगळे अपडेट तुम्हाला या चॅनलवरती भेटत राहतील. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, व्हॉट्सअप ग्रुपला देखील जॉईन करा आणि आपलं GMS एज्युकेशन हे ॲपची लिंक देखील डिस्क्रिप्शनमध्ये आहे, ते देखील डाउनलोड करा. सगळ्यात मेन म्हणजे पहिला पॉईंट असतो, सगळ्यात पहिले हेच कळत नाही विद्यार्थ्यांना अभ्यास कसा सुरू करावा. म्हणजे विद्यार्थी काय करतात, पेपरच्या आदल्या दिवशी अभ्यास चालू करतात. तसं करू नका, आजच पासून चालू करा, जेणेकरून आजपासूनच वेळ आहे. अभ्यास चालू कसा करायचा हे मी सांगतो. सगळ्यात पहिले तुम्हाला व्यवस्थित काय करायचं, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स पाहायचे आहेत. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर कशा पाहिजे आहेत, तर डिप्लोमाच्या MSBTच्या क्वेश्चन पेपरच्या वेबसाईटवरती जायचं आहे आणि त्या ठिकाणं कोर्स कोड टाकायचा आहे, सब्जेक्ट कोड टाकायचा आणि त्या ठिकाणी क्वेश्चन पेपर तुम्हाला पाहता येत असतीलच. नसेल पाहता येत तर कमेंट करा, मी तुमचा पुढचा व्हिडिओ त्याच्यावरती एक शॉर्ट व्हिडिओ बनवून टाकेल. ठीक आहे, तर क्वेश्चन पेपर पहा 2-3 वर्षाच्या, म्हणजेच कसा, तर बॅकच्या पण पहा आणि रेग्युलरच्या पण पहा. त्याच्यात सारखे क्वेश्चन कोणते आहेत त्याचा अभ्यास आधी करा. ते क्वेश्चन रिपीट होतात आणि ते क्वेश्चन तुम्हाला पास होण्यासाठी मदत करतात. आता सगळ्यात मेन म्हणजे तुम्हाला असतं ॲव्हरेज. ठीक आहे, UTचं ॲव्हरेज जर तुम्हाला 27, 28 किंवा 30 असेल किंवा 26 असेल, हे टॉपरचं सांगतो. ठीक आहे, तर त्यांना फक्त 12 ते 13 मार्क्स पाडायचे असतात. ठीक आहे, पासिंगसाठी. आणि ज्या विद्यार्थ्यांचं 4 ते 3, 2 असं ॲव्हरेज आहे, त्या विद्यार्थ्यांना 28 मार्क्स पाडायचे असतात. ठीक आहे, 28, 30, 38 असे मार्क्स पाडायचे असतात. तर त्या विद्यार्थ्यांना एक महत्त्वाचं आहे की त्यांनी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर एकदा सॉल्व करा. फक्त एकदा सॉल्व करा. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपली एक्सपेक्टेड क्वेश्चन पेपर पण मिळते. एक्सपेक्टेड क्वेश्चन पेपर जी आहे आपली, ती क्वेश्चन पेपरच्या आधी येते आणि तिच्यातले क्वेश्चन 100% येतात. मागच्या वर्षी विद्यार्थ्यांचा अनुभव आहे, त्यांचे फीडबॅक्स आहेत, ते मी अपलोड करेलच. ठीक आहे, त्या ठिकाणी आपले ॲप आहे, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन पेपर अपलोड केली जाते. कशी केली जाते हे मी पुढे सांगतो. ठीक आहे, दुसरा मुद्दा आहे, समजत नाही तर काय करावं. म्हणजे आपल्याला डिप्लोमामध्ये सब्जेक्ट काय आहेत, हे कसे पेपर लिहायचे हे समजत नाही, तर याचा व्हिडिओ जर पाहिजे असेल तर पुढचा व्हिडिओ मी याच्यावरतीच आणेल. कमेंट करा, आम्हाला काहीच कळत नाही सर, तर आम्ही या ठिकाणी पुढचा व्हिडिओ त्याच्यावरती घेऊन येईल. ठीक आहे, आता कसं करायचं, काय करायचं थोडक्यात सांगतो. डिप्लोमा हा अवघड नाही, 3 वर्ष डिप्लोमाचे आहेत आणि हे काढणं काही अवघड नाही. ठीक आहे, तुमची दर 6 महिन्याला एक्झाम असते फायनल, पण त्याआधी तुम्हाला UTला चांगले मार्क्स पाडायचे, तेवढं ध्येय ठेवत चला. म्हणजे UTला जर चांगले मार्क्स पडले तर फायनलला तुम्हाला 10-12 मार्क्स पाडणं असं इझी जातं. ज्या विद्यार्थ्यांना भीती असते बॅकलॉगची, त्या विद्यार्थ्यांना 10 मार्क्स पाडणं जास्त काय अवघड नसतं. ठीक आहे, असंच पेपर बसल्या लिहिला तरी ते 10-12 मार्क्स पडून जातात. त्यामुळं UTला ॲव्हरेज जर पाडलं तर तुम्हाला फायनलला काही त्रास होत नाही. ज्या विद्यार्थ्यांना पास व्हायचं आहे त्यांच्यासाठी सांगत असतो. ठीक आहे, आता तिसरं आहे पास. कोणी म्हणजे पास होणे, या ठिकाणी चुकलेला शब्द, पास होणे सोपे आहे का नाही, कोणीच्या जागी होणे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, एकदम सोपे आहे. विद्यार्थी मित्रांनो, काहीच अवघड नाही पास होणे. तुम्हाला पास व्हायला किती मार्क्स लागतात, तर 40 मार्क्स लागतात. त्यापैकी UTचं ॲव्हरेज थोडंफार तरी असतं. 1 मिनिटं. ओके, UTचं ॲव्हरेज तरी थोडंफार असतं. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर त्यांनी तुम्ही पास होण्यास तुम्हाला काय मदत होते. ठीक आहे, आता दुसरा मुद्दा पहा, अभ्यास कुठून करावा. अभ्यास कुठून करावा तर याचं उत्तर पुढच्या स्लाईडवरती आम्ही देतो. पहा, कमी किमतीत आपला क्रॅश कोर्स आहे, फक्त 99मध्ये आहे. कुठल्याही सब्जेक्टचा घ्या, मेकॅनिकल ब्रँचचा, कोणत्याही ब्रँचचा, ॲप्लाइड मॅथ वगैरे सगळ्या ब्रँचला कॉमन सब्जेक्ट आहेत. तर हा क्रॅश कोर्स आहे आपला. तर डाउनलोड करायचा आहे GMS एज्युकेशन, प्ले स्टोरला आहे, डिस्क्रिप्शनमध्ये देखील लिंक आहे. हे ॲप डाउनलोड करा, त्या ठिकाणी डिप्लोमाची स्ट्रीम निवडा आणि त्या ठिकाणं कोर्स बाय नाव करा. स्कॅनरने पेमेंट करू नका, तुम्ही या ठिकाणं ऑनलाईन पेमेंट करा, जेणेकरून तुम्हाला लगेच क्रॅश कोर्स मिळून जाईल. आणि तो क्रॅश कोर्सचा अभ्यास आत्ताच चालू करा. एकदम 2-4 व्हिडिओ आहेत, त्यानंतर एक्सपेक्टेड क्वेश्चन पेपर त्या क्रॅश कोर्समध्येच मिळते, बाहेर मिळत नाही. तर ती एक्सपेक्टेड
एक्सपेक्टेड क्वेश्चन पेपर कधी आहे तर पेपरच्या आदले 2 दिवशी, ठीक आहे. पेपरच्या आदल्या 2 दिवशी मिळते. तर ते क्वेश्चन पेपरमधले जरी क्वेश्चन केले तरी तुम्ही 100% पास होतात. हे व्हिडिओ एवढंच सांगायचं होतं. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. मित्रांनो भेटूया पुढच्या मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.